आजची दिवसभरामधली सगळ्यात मोठी राजकीय बातमी, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची आज भेट घेतलेली आहे। मुंबईमधल्या शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी ही भेट झालेली आहे। हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी हर्षवर्धन पाटील हे इच्छुक असल्याचं कळतंय। हर्षवर्धन पाटील यांनी तुर्तास कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला अपडेट देतील। गणेश, या भेटीचा राजकीय अर्थ काय काढायचा? हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार का? 100% घेणार। माझ्या सूत्रांची अशी माहिती आहे की हर्षवर्धन पाटील यांनी सिल्वर ओक मध्ये भेट घेतली। शरद पवारांनी त्यांना भेटायला बोलवलं होतं। याआधीही त्यांच्या भेटीची चर्चा होती, मात्र नंतर असं झालं की त्यांना MLC दिलं जाणार आहे, महामंडळाची चर्चा झाली। मात्र आता हे स्पष्ट झालेलं आहे की हर्षवर्धन पाटील यांनी पवारांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये त्यांनी इंदापूरमधून लढण्यासाठी होकार दिल्याचं कळतंय आणि म्हणूनच लवकरच त्यांचा प्रवेश होईल। तुतारी हाती घेऊन किंवा तुतारी चिन्हावरती ते इंदापूरमधून शरद पवार याकडून अधिकृत उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे। आजची बैठक ही भेट त्या संदर्भात होती आणि हर्षवर्धन पाटलांनी देखील या संदर्भात पॉझिटिव्हली पवारांना भेटले आहे, त्यांना उत्तरही दिलेलं आहे। या संदर्भात आता हर्षवर्धन पाटीलांची प्रतिक्रिया काय येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र इंदापूरमधून शरद पवार NCP शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून हर्षवर्धन पाटील असतील हे निश्चित आहे। अनेक दिवसांपासून ही चर्चा होती, नाराज होते, त्यांना नंतर देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सगळ्या इतर नेत्यांनी त्यांची भेट घेतली, चर्चा केली आणि नंतर त्यांना MLC देण्याचं ठरलं। कारण 12 जे राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी येणं आहे त्यामध्ये त्यांना MLC देण्याचं ठरलं। नंतर महामंडळाची चर्चा सुरू झाली की त्यांना महामंडळ दिलं जाईल। पण ते सगळं होत असताना शरद पवारांसोबत त्यांची चर्चा वारंवार सुरू होती। आज भेट घेतली आहे आणि भेटीनंतर त्यांनी निर्णय घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे आणि लवकरच त्याची अधिकृत घोषणा ते करतील आणि तुतारी चिन्ह म्हणून किंवा तुतारी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून इंदापूरमध्ये ते लढणार आहेत। म्हणजेच आता या संदर्भामध्ये आता भाजपची काय प्रतिक्रिया येते, महायुतीच्या नेत्यांची काय प्रतिक्रिया येते पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचं सध्या तरी समोर येते। गणेश, अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून हर्षवर्धन पाटील हे नाराज असल्याचं आपल्याला कळत होतं। भाजपनं त्यांना रोखण्यासाठी, त्यांची मनधरणी करण्यासाठी काही प्रयत्न केले नाही असं दिसतंय का? कारण ते मनधरणी त्यांची झालेली नाहीये आणि आज अखेर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। अमोल, खरं पाहायला गेलं तर भाजपकडनं खूप प्रयत्न झाले, त्यांच्याशी बोलणी केली, वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राची बोलणी केली आणि त्यांना ते सांगितलं की आपण जर भाजपमधनं लढलात तर किंवा भाजपमध्ये जर राहिलात तरच तुमच्या राजकीय भविष्यासाठी ते बरं असेल आणि म्हणून त्यांना MLC ऑफर केली गेली होती। त्यानंतर महामंडळाचं वाटप ज्यावेळेस सुरू झालं तर महामंडळ त्यांना देण्यात यावं अशी मागणी त्यांच्याकडून झाली किंवा अशी चर्चांना सुरुवात झाली होती आणि त्यानंतर भाजप त्यावरही विचार करत होते, मात्र ते झालं नाही। आणि यानंतर शरद पवार गटाकडनं आग्रह तर होताच, त्यांच्या भेटीगाठी सुरू होत्याच आणि आज भेटीनंतर त्यांच्या लोकांचं असं म्हणणं की पवार साहेबांना खूप आग्रह केला की आपण आता एकत्र आलं पाहिजे आणि पुन्हा एकदा आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये एक म्हणून लढलं पाहिजे, आमच्याकडनं उमेदवारी तुम्ही घेतली पाहिजे इंदापूरमधनं, याला त्यांनी होकार दिला आहे आणि आता अधिकृत घोषणा ते करतीलच थोड्याच वेळात किंवा येणाऱ्या काही काळामध्ये। कारण गणेश, थोडंसं थांबवतो कारण याचेच काही अपडेट आपल्याकडे आलेले आहेत की हर्षवर्धन पाटील यांच्या मुलानं आपलं व्हॉट्सअप स्टेटस बदललेलं आहे। राजवर्धन पाटील यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला आता तुतारीचं चिन्ह दिसतंय, त्यामुळे हे स्पष्ट होतंय की हर्षवर्धन पाटील कुठेतरी आता भाजपला त्यांनी रामराम केलेला आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये ते प्रवेश करणार आहेत। आपण या संदर्भातले अपडेट आपले बारामतीचे प्रतिनिधी जयदीप भगत यांच्याकडून घेऊयात। जयदीप, हर्षवर्धन पाटील यांच्या मुलानं सध्या त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस चेंज केलेलं आहे, तिथे त्यांनी तुतारी ठेवलेली आहे, काय अर्थ आहे? खरं तर गेल्या काही दिवसापासून अमोल सातत्यानं चर्चा होती की हर्षवर्धन पाटील तुतारी हातामध्ये घेणार।
2019 साली हर्षवर्धन पाटील यांना आघाडीतून तिकीट मिळालं नव्हतं म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर जो आहे तो आता पुन्हा एकदा अजित पवार महायुतीमध्ये आल्यापासून पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली होती की हर्षवर्धन पाटलांचं काय होणार। त्याचं काळात गेल्या काही दिवसापूर्वी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये इंदापूरमध्ये एक मेळावा झाला आणि त्याच वेळेस अजित पवारांनी दत्तात्रय भरणे यांचे उमेदवारीचे संकेत दिले होते। त्यानंतर हर्षवर्धन पाटीलांची जी आहे ती नाराजी सुरू होती। सातत्यानं या ना त्या मार्गानं हर्षवर्धन पाटील जे आहेत ते आपली नाराजी व्यक्त करत होते। त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे ज्यावेळेस देखील मागणी केली होती की यावरती जो आहे तो तोडगा काढावा। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जर विचार करायचा झाला तर अंकिता पाटील यांचं जे वक्तव्य आहे ते फार गाजलं होतं की 2009 असेल, 2014 असेल आणि 2019 असेल या काळात देखील आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यामुळे आधी विधानसभेचं ठरवा तरच आम्ही लोकसभेचं काम करू। आणि त्यानंतर इंदापूरचं पालकत्व जे आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलं होतं आणि यावेळेसच जो काही देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील तो आम्हा सगळ्यांना मान्य होईल असं हर्षवर्धन पाटलांनी माध्यमांना सांगितलं होतं। ते अजित पवारांच्या बाबतीत देखील तेच होतं की जो निर्णय निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील इंदापूरच्या उमेदवारीच्या बाबतीत तो सगळ्यांना मान्य करावा लागेल। परंतु ज्यावेळेस अजित पवारांचा काही दिवसापूर्वी मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत अजित पवारांनी दिले, त्यानंतर हर्षवर्धन पाटील काय करणार ह्याची चर्चा रंगू लागली होती। आता राजवर्धन पाटील असतील किंवा भाजयुमोच्या पुणेच्या अध्यक्ष असतील अंकिता पाटील म्हणजे त्यांच्या कन्या हर्षवर्धन या दोघांचेही स्टेटस तुतारी वाजवणारा माणूस असल्याचं आपल्याला फोनवरून पाहायला मिळतोय। त्याच्यामुळे लवकरात लवकर हर्षवर्धन पाटील जो आहे तो निर्णय घेणार अशी जी आहे ती चर्चा रंगू लागलेली आहे। आता मागच्या काही दिवसापूर्वी हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची पुण्यामध्ये भेट झाली होती। त्यावेळेस नेमकी चर्चा काय झाली होती तर दिलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार आता मिळालेल्या माहितीनुसार की त्याच वेळेस काहीतरी बोलणी झाली असावीत आणि त्यानंतर पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। पुढचा निर्णय काय होईल ते लवकरच कळेल, परंतु हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा जोरदार असताना यावरती कुठेतरी शिक्कामोर्तब होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद जयदीप या संपूर्ण माहितीबद्दल। आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। प्रवीण दरेकरजी, हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। त्यांच्या मुलांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह सुद्धा ठेवलेलं आहे। आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं हे त्या ठिकाणी होणारच होतं। कारण आपण बघाल की त्या ठिकाणी दत्ता भरणे यांना राष्ट्रवादीची सीट जाईल अशा प्रकारचं चित्र। प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयात। त्यांचा फोन कट झालेला आहे, परंतु त्यांनी म्हटलेलं आहे की हे होणारच होतं। कुठेतरी भाजपला सुद्धा हे माहिती होतं की हर्षवर्धन पाटील आता भाजपमधून जाऊन शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाणार आहेत। दरम्यान चंद्रकांत पाटील यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे। ज्यांना वाटतंय भाजपकडून तिकीट मिळणार नाही ते आता दुसऱ्या पक्षात चाललेले आहेत। हर्षवर्धन पाटलांच्या शरद पवार भेटीवरती चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण पाहूया। मी एकदा मांडतो। नवरात्रीचा आज पहिला दिवस आपल्या ग्रामीण भाषेत म्हणायचं तर पहिली माळ, त्यामुळे सकाळीच बायकोला घेऊन कोल्हापूरची अंबाबाई, मग तुळजापूरची तुळजाभवानी आणि आता सोलापूरची रूपाभवानी जी एकूण सोलापूरची ग्रामदेवता मानली जाते। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये इथे दर्शनाला आला नाही असा माणूस असू शकत नाही। प्रचंड श्रद्धा लोकांची आहे आणि 7 तारखेला अमरावतीचा पालकमंत्री असल्यामुळे अमरावतीची जी अंबाभवानी अंबा माता आहे त्या दर्शनालाही मी बायको जाणार आहोत। याच्यामध्ये सोलापूरचा पालकमंत्री, अमरावतीचा पालकमंत्री ही फॉर्मॅलिटी नाही, आमची प्रचंड श्रद्धा आहे। रोज सकाळी साधना केल्याशिवाय दिवस आम्ही सुरू करत नाही। मग आमचं असं मत आहे की ज्याची श्रद्धा आहे त्या श्रद्धे ज्यांना असं वाटतंय की आता भारतीय जनता पार्टीत आपल्याला तिकीट मिळू शकणार नाही ते दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहेत, तसं त्यांनी करू नये असं आवाहन करेन, बाकी माझ्या हातात काय नाही। दादा, पण आता अशी परिस्थिती आहे की हर्षवर्धन पाटलांच्या मुलांनी देखील आता तुतारीचा स्टेटस ठेवलेला आहे आणि एकंदरीत त्यांचं ठरलं दिसतं असं दिसतंय, काय आपला सल्ला असेल? नाही, टीका करणं हा माझा स्वभावच नाही। त्यामुळे आयुष्यामध्ये एका विशिष्ट स्टेजला आपण एका पार्टीमध्ये आलो जिथे आपल्याला खूप प्रेम मिळालं, त्या पार्टीबरोबर आपण उर्वरित आयुष्य राहिलं पाहिजे असं माझं मत, असा माझा सल्ला।
पण म्हणून हर्षवर्धन पाटलांचं जे चाललं आहे ते चुकीचं आहे अशी टीका मी कधीही करणार नाही, तो माझा स्वभाव नाही. आव्हान मात्र करेन किंवा एका पार्टीत सलग राहण्याचा मानसिक आनंद असतो. लोकांच्या मनात सुद्धा एक प्रतिमा निर्माण होते की हा माणूस अन्याय झाला तरी सुद्धा आपली पार्टी काय सोडत नाही. पण असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं माझं काय आग्रह. तर चंद्रकांत पाटील यांची ही प्रतिक्रिया आपण बघितली. आता पुन्हा एकदा प्रवीण दरेकर यांच्याकडे जाऊयात. प्रवीण दरेकरजी, मगाशी तुमची प्रतिक्रिया सुरू असताना तुमचा फोन कट झाला. तुमची प्रतिक्रिया पूर्ण करा. नाही, मला वाटतं ज्या ठिकाणी ज्या उमेदवारांना आपल्याला ज्या पक्षात आहोत तिथे तिकीट मिळणार नाही असं वाटतंय, तसं पाहिलं तर अजून अंतिम निर्णयही झालेला नाही आणि मग ज्यांना लढायचंच आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे पक्ष बदलण्याचं काम, दुसऱ्या पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह हातात घेण्याचं काम होणार आहे. तसं पाहिलं तर हर्षवर्धन पाटील अशा प्रकारे काही करतील असं मला वाटत नव्हतं, अजूनही वाटत नाही. कारण त्यांचा पक्षाने पूर्णपणे बहुमान केलाय, सन्मान केलाय. अमित भाई शाह यांनी ऑल इंडिया साखर संघाचा अध्यक्ष त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी केलेला आहे. पक्षाची अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर दिल्यात किंवा संभव देण्याचा संभव अनेक मोठ्या जबाबदाऱ्यांचा आहे. आणि असं असताना त्या पवार साहेबांना भेटणं, मुलांनी आणि घरच्यांनी तुतारी त्या ठिकाणी आपल्या स्टेटसवर ठेवणं, या सगळ्या गोष्टीचा अर्थ स्पष्ट होतो की त्यांनी त्या दिशेनं जायचं ठरवलेलं आहे. आणि त्यांना लढायचंच असेल तर त्यांना दुसऱ्या पक्षाचा पर्याय घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. ते त्यांनी केलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी करण्याची आवश्यकता नव्हती असं माझं स्वतःचं त्या ठिकाणी मत आहे. कारण हा मोठा पक्ष आहे, या पक्षामध्ये भविष्य आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान या परिपक्व अशा नेत्याला निश्चितच लॉंग टर्मचं राजकारण त्या ठिकाणी करता आलं असतं. परंतु मला वाटतं क्षणिक त्या ठिकाणची उमेदवारी आणि या सगळ्या गोष्टी करता ते असा निर्णय घेत असतील तर ते दुर्दैवी त्या ठिकाणचं आहे असंच म्हणावं लागेल. निश्चित. प्रवीण दरेकरजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार. तर इंदापूरमधून विधानसभा लढण्यासाठी हर्षवर्धन पाटील हे इच्छुक आहेत आणि त्याचसाठी त्यांनी आज शरदचंद्र पवार यांची भेट घेतलेली आहे आणि तुतारी हाती घेतील असं सध्या तरी कळतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.